हिंदू धर्मामध्ये दसऱ्याच्या सणाला फार महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मानला जातो आणि ह्या दिवसाला सीमोल्लंघन हा शब्द त्याला जोडला जातो। पूर्वीच्या काळात इतिहास काळात राजे रजवाडे आपल्या शस्त्राचं पूजन करून आपलं वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीने सीमोल्लंघन करायचे, म्हणजे कुठे अधिक आपलं वर्चस्व राखायचं या दृष्टीने त्यांनी ती सुरुवात करायची आणि त्यामुळे ते सीमोल्लंघन म्हटलं जातं। आता ह्या दसऱ्यापासून पुढच्या दसऱ्यापर्यंतच्या दरम्यानच्या काळात राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ पाहत आहेत। कालच राजस्थान भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट केलं की पंचायत सभापतीपद किंवा आम्हाला नगराध्यक्ष पद मिळत असेल तर आम्ही युती करू। त्यावरती सामंतांचं उत्तर की या संदर्भातलं उत्तर मी काय देऊ शकत नाही, माझे जिल्हा प्रमुख किंवा उपजिल्हा प्रमुख देऊ शकतील। पण एकंदरीतच जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल, आता कुठला पक्ष नेमका सीमोल्लंघन करणार आहे जेणेकरून आपलं वर्चस्व या जिल्ह्यात राखणार आहे। जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आपण गेल्या वेळेच्या मावळत्या जिल्हा परिषदेचा विचार केला तर जवळजवळ 55 सदस्यांपैकी 37 सदस्य शिवसेनेचे होते, एक 14-15 राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 1-2 काँग्रेसचे होते। रत्नागिरी नगरपालिकेचा विचार केला तर 30 नगरसेवकांमध्ये 18 नगरसेवक शिवसेनेचे, 2 अपक्ष होते, 4 राष्ट्रवादी काँग्रेस होते आणि 6 भाजपा होतं। आता युती झाली तर सीमोल्लंघन कोण करणार, युती नाही झाली तरी कोण सीमोल्लंघन करणार। पण एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला पालकमंत्री उदय सामंत असतील, राज्यमंत्री योगेश कदम असतील, त्याचबरोबर आमदार भैया सामंत असतील, हे शिवसेनेच्या वतीने आपलं वर्चस्व म्हणजे एकंदरीत सीमोल्लंघन करण्याच्या प्रयत्नात असतील। तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आणि आताचे विद्यमान शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघ प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे एकंदरीतच ह्या जिल्ह्यामध्ये आता पुढच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेत कोणाचं वर्चस्व राखावं यासाठी युती झाली तर तिरंगी झाली तर महाविकास आघाडी भाजपा शिवसेना आमनेसामने लढतील, युती झाली नाही तर ही परिस्थिती राहील, युती झाली तर दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाटा असे एकत्र लढतील आणि इकडे शिवसेना भाजप एकत्र असतील। पण एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकंदरीत सारी राजकीय परिस्थिती पाहिली तर सध्या तरी शिवसेनेचं वर्चस्व दिसतंय, कारण शिवसेनेचे मावळत्या सभागृहातले बरेचसे जिल्हा सदस्य माजी जे उबाटामध्ये होते ते बहुतांश एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली उदय सामंत यांच्या पुढाकाराने शिवसेनेत आले। भाजपने सुद्धा शहरामध्ये आपली ताकद बऱ्यापैकी वाढवलेली आहे, प्रत्येक कार्यक्रम पक्षाचा ते चांगल्या प्रकारे राबवत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे सुद्धा प्रयत्न चालू आहे। मग एकंदरीतच युती झाली तर सोबाळाची तयारी प्रचंड करतोय, युती झाली तर ठीक, न झाली तरी ठीक। महाविकास आघाडी तिघं एकत्र येऊन ते म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ते फूट पडल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची 3 पक्ष एकत्र येऊन काम करतील। पण एकंदरीतच ह्या दसऱ्याच्या शुभमुहूर्ती असं म्हणायला हरकत नाहीये की पुढच्या दसऱ्यापूर्वी ह्या साऱ्या निवडणुका होऊन जाणार आहेत। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना दुभंगल्यानंतर राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतरची निवडणूक पहिलीच आहे। आता नेमका पक्ष स्वतःच्या ताकदीवरती किंवा मित्रपक्षांना सोबत घेऊन नेमकं वर्चस्व राखताना सीमोल्लंघन किती प्रमाणात करणार आहे, आपल्या जिल्ह्यात किती प्रमाणात आपलं संघटनेचं पक्षाचं वर्चस्व राखणार आहे याकडे त्याचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।